मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय सिद्धांत सावंत मॅन ऑफ द मॅच असेल. मी आपणाला विनंती करतो की आपण देखील यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एस के पालू स्पोर्ट्स आपला क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय आहे आपण त्वरित जायचा नसेल तर 2 रनची पेनल्टी आपल्याला दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. 42 नंतर हे पहिलं मिनिट झालंय. आता तुम्हीच बघा आता कमिटीकडून निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. चला नक्की एसके स्पोर्ट्स यस मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो इथं सिद्धांत सावंत याला सन्मानित केले जात आहे. ते कमिटीचे आदरणीय कोर कमिटी मधून रत्नागिरी प्रीमियर लीगचे कोर कमिटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत कांबळे यांच्या माध्यमातून सामनावीरचा पुरस्कार सिद्धांत सावंत याला दिला जातोय. आणि इथून पुढे सर्व कर्णधार यांनी देखील नोंद घ्यायची आहे. एक कृपया सांगण्यासारखं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण एवढं लाईव्हला खेळतोय रत्नागिरी प्रीमियर लीग. इथं पहिल्या इनिंग नंतर पहिली इनिंग झाल्याच्या नंतर सेकंड टॉसला पण आपल्याला 5 मिनिटाचा कालावधी आहे. एवढं आपल्याला दिलं जात आहे तरी पण आपण कोणाची तरी वाट बघतोय. नाणेफेकीचा खोल विन होत आपण जर निर्णय घेऊन मैदानात गेलात नाहीत तर आपल्याला 2 रनची पेनल्टी इथं आपल्या कोर कमिटी आणि पंचांच्या माध्यमातून देखील आलेली आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. चला पंचशील स्पोर्ट्स आपले देखील फलंदाज पाठवायचे प्लीज. ऑलरेडी या सामन्याला उशीर झालाय. अजून उशीर झाला तर दोन्ही संघांना त्याचे पॅनलिस्ट केले जाईल याची नोंद देखील घ्यायची आपण. चला तुषारजी आपले फलंदाज पाठवायचे. आपल्याला अजून देखील खूप सामने असा याच्यानंतर होणारा सामना आहे. चला आणि पंचशील कडून 2 सलामीचे फलंदाज देखील आलेत. सुनील दादा बघतोय आपण इथे फलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्या समवेत कृपया दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल पहिला चेंडू इथं पडतोय आणि जर आपला 12वा नसेल तर 2 रनची पेनल्टी नक्कीच दिली जाईल याची देखील नोंद घ्या. आजचा शेवटचा दिवस आहे. पहिला चेंडू पडला दोघांचा 12वा नसेल तर 2 रनची पेनल्टी घेणारच याची देखील नोंद घ्या. ही कमिटीकडून वारंवार सूचना आहे आणि ही सूचना इव्हन आपण रत्नागिरी प्रीमियर लीग खेळतोय ही कॉमेंटरीच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की लाईव्ह स्पर्धा आहे आणि याच्यावर आपल्याला सूचनेचं पालन हे लाईव्ह केलं जातंय. कॉमेंटेटरीच्या माध्यमातून आपण ऐकतोय सगळे याची देखील नोंद घ्या आणि परत परत बोलायला लावू नका. नक्कीच गोलंदाजी मार्क होते रेडी झालाय. मॅन फ्रॉम वाकेड गावचं सीतारा इथे मात्र सुदर्शन गोलंदाजी मार्क होते रेडी झालाय. फलंदाजीसाठी कोण नॉर्थ साइडला सुनील आणि
दरम्यान एक सूचना आली, कोकण रायडर्स वर्सेस सिद्धार्थ इलेव्हन यांचा एक सामना आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण यायचंय. आपल्याकडून कमिटीकडून काही सूचना आहेत. दोन्ही कर्णधार कालचा सामना जो होता त्यासाठी संदर्भात आपलीशी जी चर्चा होईल, कोकण रायडर्स वर्सेस कोण, सिद्धार्थ. चला नितीन इथे मात्र स्ट्राईक मार्क वरती रेडी झालाय. मॅन फ्रॉम बांबर, या बांबरचा हा खेळाडू पण मॅच चालू करायची. चला पंचशीलचा 12वा खेळाडू इथे मात्र उपस्थित झालाय. त्यानंतर इथे मात्र पहिलाच बॉल बॅट वरती आलाय, स्लॅश केलाय, कॅचिंगचा कॉल देखील झालाय. प्रत्येक येतोय बॉल वरती, परंतु मला वाटतं वेगवान चेंडू होता. चेंडू चाललाय सीमारेषा पार. पहिलाच आपला चौकाराने इथे मात्र खातं ओपन केलं गेलं नितीनच्या माध्यमातून. आल्या एक मोठा फ्रार चढवला गेला बाबवरती. शॉर्ट लाईनची गोलंदाजी चालू झाली इथे. मला वाटतं नक्कीच एक उंच यशस्वीचा खेळाडू ज्या वेळेला तिथे असतो ना त्यावेळेला मला वाटतं शॉर्ट लाईनची गोलंदाजी केली नाही पाहिजे, कारण का तितकसा आणि या बॉलवरती तितकासा स्पीड देखील नव्हता. त्यामुळे एक पुरेपूर समाचार या बॉलरचा घेण्यात आला नितीन याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता सुदर्शन टू नितीन. हा आता मात्र बॉलवरती थोडी बोट फिरवली होती, गलीमधून बॉल काढलाय, चाललाय हा देखील अराउंड द कार्पेट. इथे मात्र अडकला गेलाय. थोडासा ग्राउंडचा अडथळ आहे, ग्राउंड अडकला गेलाय. 2 धाव देखील पूर्ण केले, परंतु मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 6 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉल मध्ये 6 धावा, 7 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेलेत. आणि आता स्ट्राईक वरती सुनील आलाय. नक्कीच सुनील एक अनुभवी एक्सपिरियन्स खेळाडू, ज्या खेळाडूने क्रिकेटची सेवा केली असा हा एक नामवंत खेळाडू सुनील. आल्या स्विच हिट करायचं होतं, परंतु खोलवरचा चेंडू टाकला इथे मात्र सुदर्शनने. थांबवलं गेलं, स्विच हिटला थांबवलं गेलं. नक्कीच स्विच हिट करायचं होतं, परंतु सुदर्शनने आधीच ओळखलं होतं की कोणत्या पद्धतीची बॅटिंग चालेल आणि की सुनील दादा बघतोय वारंवार. सुनील दादाच्या माध्यमातून आपण रिव्हर्सचे फटके बघितलेत. पुन्हा एकदा नितीन आले स्ट्राईक वरती आणि सुदर्शन त्याला मात्र फेस करेल. हा देखील चेंडू आता मात्र टाकल्यानंतर थोडासा मागे राहिला आणि डॉट चेंडूची सांगता देखील इथे मात्र झाली. या दिवसातला आजचा पहिला डॉट देखील सुदर्शनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय. नक्कीच हे दोन्ही संघ काल दोन्ही पण मॅचेस जिंकून पुढे आलेत. आज पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच आता मात्र सरळ बॅटने खेचायचा होता, बॉलिंग थ्रू मध्ये अडकवायचा प्रयत्न देखील झाला. विशाल तिथे वेगाने आलाय, चेंडूवरती फेकी केली आहे, परंतु 2 धावा रोखल्या नाहीयेत. 2 धावा देखील पुढे सरसावल्या गेल्यात. धाव फलक पुढे सरसावतय. नक्कीच डबल सिंगल असेल पहिल्या 2 बॉल वरती. पहिल्या 1 बॉल वरती चौकर आला, परंतु नंतर नक्कीच अजून एक चांगला बॉल टाकतोय. नक्कीच थांबवलं इथे आता, परंतु आडवा बॅटने खेचायचा होता. थोडासा मिस टाइमिंग झालाय. अपील देखील केली गेली तिथं. एलबीची षटक संपलंय आणि या षटकानंतर धाव संख्या पुढे जाऊन पोहोचले. धाव संख्या झाली 10. कोकण रायडर्स कर्णधार आणि सिद्धार्थ इलेव्हन यांचा कर्णधार. आपण त्वरित कमिटीशी संपर्क साधायचा आहे. कोकण रायडर्स कर्णधार आणि सिद्धार्थ इलेव्हन कर्णधार. चला नक्कीच इथे मात्र पहिल्या षटक संपलंय आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती कोण आलाय, गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. प्रमोद इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन सुनील दादाने एकच बॉल फेस केलाय. त्यानंतर सर्वच बॉल नितीनच्या माध्यमातून फेस झाले गेले. आता मात्र कोणत्या पद्धतीची खेळी इथे मात्र नितीन आणि सुनीलच्या माध्यमातून बघायला मिळेल हे मात्र बघावं लागेल. नक्कीच कालच्या दिवसामध्ये दोन्ही संघ दोन्ही मॅच जिंकून आले. हा देखील स्विच हिट होता, थोडासा लेग मिस झालाय, अपील देखील झाली, परंतु पंचाने अपील देखील फेटाळली गेली.
एक चांगले सामने कालच्या दिवसामध्ये आजचा सामना देखील बघितला आपण. प्रशिक फायटर अजून एक सामना इथे मात्र जिंकलाय. क्वालिफायरच्या जवळ निघालाय संघ. लागोपाठचे 3 सामने जिंकलाय संगम सावंत यांचा संघ. इथे मात्र प्रशिक फायटर हा देखील चेंडू बॅट वरती आलाय. स्लॉट मध्ये होता. चाललाय चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार आला या RPL चा षटकार. चला आल्या आल्या एक मोठा फटका. पहिला बॉल होते थोडस फंबल झालं, परंतु मात्र एक चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला तिथे. दुष्कर्लेच्या डोक्यावरून देखील चांगला फटका सजवला. आता देखील लाईन मिस केली आहे. येस, पंचांच्या समांतर म्हणजेच काय तर धावा मिळणार अवांतर. अजून एक धाव फलकावरती वाढली गेली. मला वाटतं 17 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. असा देखील एक खोलवरचा चेंडू टाकला होता. आरामदायक कार्पेट खेळला. विशाल वेगाने चेंडूवरती आला. विशाल कडून फंबल झालं. प्रतीक कडून फंबल झालं. फंबल होतंय, फंबल झालंय. आणि जिथे एक धाव होती तिथे मात्र मिसफिल्डच्या नादामध्ये तब्बल 2-3 धावा खर्च केल्या गेल्या. धाव फलक देखील पुढे सरसावलाय. 20 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच चुका होणार नाही, चुका करायच्या नाहीयेत. म्हणजे जितक्या चुका इथे मात्र होतील ना त्याचा मात्र इथे हा देखील चेंडू सरळ बॅट खेळलाय. विशालचा कॅचिंगचा कॉल झालाय. सेफ हँड ऑफ वळके संघाचा विशाल इथे मात्र बॉल खाली आलाय आणि संपवलाय. नितीन याचा खेळ. नितीन चाललाय बॅक टू द पॅव्हलियन. पहिला झटका इथे मात्र लागतोय पंचशील संघाला. नेक्स्ट बॅटर कोण आलाय तर मला वाटतं ऋषभ. कोण आहे संघाचा हिटमॅन? ऋषभ मात्र आता मैदानामध्ये आलाय पंचशील या संघासाठी आपली फलंदाजी करायला. नक्कीच कमाल केली प्रमोद यांनी आपल्या गोलंदाजीत कमाल केली. एक षटकार आलाय परंतु तदनंतर मात्र थांबवले गेले. एक चांगला नक्कीच गोलंदाज असावा की यानंतरचा होणारा सामना आहे भीमज्योत 11 विरुद्ध अधिराज फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस साठी यायचे. भीमज्योत आणि अधिराज वॉरियर्स दोन्ही संघ टॉस साठी यायचे. चला आता न्यू बॅटर ऋषभ आलाय. ऋषभ टू प्रमोद इथे मात्र हिटमॅन आहे. नक्कीच मोठे फटके याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. हा देखील चेंडू खडे खडे खेचायचा होता. टाकल्यानंतर स्लाइस झाला. चेंडू बाहेर आला. डॉट मध्ये देखील सांगता केली गेली इथे मात्र. नक्कीच एक तेरी तो एक मेरी असं इथं मात्र चालू झालंय. नक्कीच षटकार आला परंतु तदनंतर विकेट्स देखील आली. डॉट देखील टाकले जात आहेत. आता मात्र अजून एक चेंडू. आता देखील काव कॉर्नरच्या दिशेने चाललाय. प्रतीक तिथे आहे. सेफ हँड आहे तिथे प्रतीक. एक धाव देखील पूर्ण, दुसरा धाव देखील कॉल आणि दुसरा देखील पूर्ण केली. नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला प्रतीकच्या मधून. षटक संपले. धाव फलक पुढे सरसावलं. 22 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. 22 धावा देखील धाव फलकावरती लागले गेलेत. आणि आता नेक्स्ट गोलंदाजीसाठी कोण येतो बघावं लागेल. आणि वैयक्तिक तिसरं आणि संघासाठी वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी तिसरं षटक घेऊन कोण आलाय? वळकेचा सुपरस्टार, वळकेचा सुपर हिरो विशाल आलाय. विशालच्या गोलंदाजीवरती आता कमाल करावी लागेल. नक्कीच धावा रोखल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील धावा रोखल्या गेल्या. एक षटकार आला दुसऱ्या षटकामध्ये देखील, परंतु प्रमोदने देखील तितकीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. विशाल आलाय. क्षेत्ररक्षण देखील लावलंय. डिश करला आहे. काव कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण दिसतंय आपल्याला. आता देखील शफल झाले. थर्डमॅन तिथे मात्र खाली होता आणि थर्डमॅन तिथे खाली होता ते मात्र भरून काढलंय आणि सुनीलच्या माध्यमातून अजून एक चांगला फटका दिसलाय. नक्कीच सफल झाला आणि फॉलो करायला हवा होता विशालने, परंतु विशालने देखील बॅटच्या स्लॉट मध्ये दिला. चेंडू चाललाय सीमारेषा पार. फायनली तिथे क्लिअर केलं गेलं. नक्कीच हे शॉट राईट आउट बॅट्समनला खेळायला खूप
आवडतात सेफ एरिया असतो तिथे मात्र एकदा बॅटला बॉल ब्लस झाला की मात्र बॉल थांबत नसतो. नक्कीच आता मात्र फाईन लेग मागे ढकललाय, फाईन लेग मागे ढकललाय, लॉंग ऑफला आतमध्ये घेतलं गेलंय, प्रमोद आतमध्ये चाललाय, फाईन लेग बाहेर काढलं म्हणजे मला वाटतं याच पद्धतीची गोलंदाजी विशालची असणार आहे. एक चौकार आला फाईन लेगला, परंतु आता मात्र फाईन लेग बाहेर काढला गेलाय. पूर्ण लेग साइड देखील टाइट करून घेतली. फाईन लेग डीप स्क्वेअर काव कॉर्नर लॉंग ऑन, इकडे मात्र डीप कॉर्नर खेळाडू आहे, लॉंग ऑफ खाली ठेवलं गेले. काय लॉंग ऑन शॉट येणार आला, स्विच इट झाला, स्वीट इट झाला, चाललाय थर्ड मॅन क्लिअर केलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, आलाय दर्जेदार चौकार. नक्की शॉर्ट लेनची गोलंदाजी चालू झाली आहे. नक्की जेवढ्या शॉर्ट लेनची गोलंदाजी तुम्ही कराल तितकेच मोठे फटके इथे सजवले जातील. तुमच्या समोर एक घणाघाती हाणामारी करणारा अनुभवी खेळाडू, अनुभवी फलंदाज आहे. विशालला डॉमिनेट केलं जात आहे. धाव फलक पुढे सरसवलंय, धाव संख्या अजून पोहोचते 30 धावा झाल्यात. आल्या आल्या 2 बॉलवरती आक्रमण चढवलं गेलंय, 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेचले गेलेत. अजून एकदा विशाल, आता जे चिट करायचा होता स्लोअर चेंडू टाकला गेला, फसवलंय. एक तेरी तो एक मेरी विशालने फसवलं गेलंय. नक्कीच विशालच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण बघतोय. वळके संघाचा हा एक चांगला खेळाडू आहे. आपल्या वाडीच्या टीम मधून देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण त्याची बघत असतो. 30 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजून देखील येणारे 3 बॉल, या 3 बॉलवरती किती मोठे फटके जमा करतोय, किती मोठे फटके सजवतोय हे इथे मात्र बघावं लागेल. अजून एकदा स्विच हिट होता, सलगचा तिसरा स्विच हिट करायचा प्रयत्न होता, एक स्विच हिट सक्सेसफुल झालाय, 2 स्विच हिट मात्र फसवले गेले विशालने. आता मात्र फुलर लेनची गोलंदाजी चालू झाली, पुढचा बॉल टाकला आणि फसवलं जात आहे. नक्कीच जेवढे शॉर्ट लेनचे गोलंदाजी झाले त्याच्यावरती फटके आलेत, परंतु पुढचा बॉलला इथे मात्र थांबवलं गेले. सुनील टू विशाल, आता पुन्हा एकदा अजून एकदा सलगचा तिसरा डॉट इथे मात्र विशालच्या माध्यमातून टाकला गेलाय. मला 2 बॉलवरती 2 चौकार आले, काय झालं याचं मला घेणं देणं नाही. मी माझ्या माध्यमातून कसे 3 बॉल डॉट टाकू शकतो ते विषयाने दाखवले. नक्कीच 2 चौकार आले, परंतु जे 3 डॉट टाकले ना त्याच्यावरती हे डॉटच बॉल नंतर माझं समीकरण बदलत असतात. अजून एक स्विच हिट झालाय, चाललाय गलीच्या क्षेत्रामध्ये, तिथे मात्र थर्ड मॅन देखील क्लिअर झाला आहे. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, आलाय अजून एक दर्जेदार स्विच हिटच्या माध्यमातून चौकार. षटक मला वाटतं संपलंय, धाव फलक पुढे सरसावलंय. 34 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि 35 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलंय एसके स्पोर्ट्स. चला आदिराज वॉरियर्स विरुद्ध भीमज्योत 11. आदिराजचा कर्णधार मला वाटतं ते आलाय ऋषिकेश. भीमज्योत 11चा कर्णधार कोण असेल त्याने टॉस साठी यायचे प्लीज. नक्कीच हे लाईव्ह इव्हेंट आपण बघताय साईप्रीत लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून हा आजचा दुसरा दिवस आपण कव्हर करतोय. आणि नक्कीच या ज्या लाईव्ह साठी जे लागणारे इंटरनेट कनेक्शन आहे, आमचे एअरटेलचं वायफाय एक्सपर्ट आमचे प्रेम कांबळे देखील इथे कालच्या 2 दिवसांमध्ये चांगलं काम करतात. तुमचं देखील आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय. तुमचं देखील आम्ही आभार मानतोय प्रेमजी. चला अजून एक चांगला सामना रंगलाय. हा नक्कीच, आणि प्रेम कांबळे मॅन फ्रॉम BYB देवदेचा हा खेळाडू आहे. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये ज्याचं मोलाचं योगदान असतं, नक्कीच मला खेळायला मिळतंय की नाही हे तो बघत नसतो कधी. माझ्या टीमला मी कुठे उपयोगाला पडेल किंवा गरजेला पडेल ते मात्र तो नेहमीच बघत असतो. चला क्षेत्ररक्षण चाललंय, क्षेत्ररक्षणासाठी चाललं आहे पंचशील संघ, क्षेत्ररक्षणासाठी चाललंय. तुषारजी कांबळे देखील काल आपण त्यांचे षटक पाहिलं, काल 2 सामने जिंकून आलेत. आता मात्र नक्कीच एक चांगला संघ आहे वनगोळे संघाचा. सुमित देखील याच्यामध्ये आहे, BYBचा प्रसंजित दिसतोय, शिपोशी गावचा नयन देखील आहे, बांबर मधला नितीन खेळतोय, तुषारजी आहेत, सुनील दादा आहे. नक्कीच एक
चला SK स्पोर्ट्स आपले फलंदाज पाठवायचे. मला वाटतं संकेत दा देखील आता मैदानामध्ये उतरलाय. कालच्या 2 मॅचेस मध्ये नाही खेळला होता, आता मात्र आलाय. चला SK स्पोर्ट्स आपले फलंदाज पाठवायचे प्लीज. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मिस्टर RPL पहिला सीझनचा मिस्टर RPL आण्या देखील आता मात्र फिल्डिंगच्या माध्यमातून पुढे सरसावलाय. चला SK स्पोर्ट्स प्लीज. वारंवार कॉल दिला जातो आपल्याला. प्लीज SK स्पोर्ट्स ऑलरेडी क्षेत्ररक्षणामध्ये उशीर केलाय आपण. फलंदाजीसाठी उशीर करायचा नाही. अजून देखील आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. नो डाऊट मला वाटतं पंचशील कडून SK स्पोर्ट्स प्लीज. SK स्पोर्ट्स नक्कीच आपल्याला कालपासून खूप याचं कॉलिंग दिला जातो. SK स्पोर्ट्स काल देखील आपण खूप उशीर केला होता. आजच्या दिवसामध्ये देखील आपला खूप उशीर चाललाय. प्लीज जरा SK स्पोर्ट्स सपोर्ट करा प्लीज. आजचा शेवटचा दिवस आहे. आपल्याला आज फायनल डे देखील खेळवायचं. काल आपण बघितलं एक मॅच आपली उर्वरित राहिले त्याची देखील खेळवायचं तुम्हाला. आणि दोन्ही संघांना याचं पंचशील आपल्याला देखील 15 मिनिटांमध्ये ही 3 षटकं संपवायचे. अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आणि SK स्पोर्ट्स आपले फलंदाज पाठवा, अन्यथा आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाईल. चला SK स्पोर्ट्स कडून फलंदाजीसाठी झालाय निलेश आणि मॅन फ्रॉम वाखेड गावचा सीतारा इथे मात्र चाललाय सुदर्शन. चला भीमज्योत 11 आपल्या कर्णधार पाठवायचा आहे. आदिराज वॉरियर्सचा कर्णधार ऑलरेडी ते आलाय. चला भीमज्योत 11 प्लीज. आपल्याला तिसरा कॉल दिला जातोय. याच्यानंतर एक आपल्याला एक लास्ट कॉल दिला जाईल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. भीमज्योत 11 सुदर्शन आणि निलेश इथे मात्र आलाय फलंदाजीसाठी. आणि गोलंदाजी मार्क ते रेडी झालाय. नो डाऊट इथे मात्र रेडी झालाय. कोण तर शिपोशी गावचा रफ्तारचा बादशाह ज्याला म्हटलं जातं. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज इथे मात्र नयन इथे मात्र गोलंदाजी मार्क ते रेडी झालाय. आणि त्याच्यासमोर एक हार्ड हिटर फलंदाज बाबू मात्र मॅन फ्रॉम वाखेड गावचा सीतारा इथे मात्र रेडी झालाय. चला हे मॅचला मजा येणार. नक्कीच मॅच टाईट होणार आहे, यात मात्र काही शंका नाहीये. दोन्ही संघ काल दोन्ही मॅच जिंकून आलेत. पहिलाच बॉल यांचा आडवा बॅटने खेचायचा होता, बॉल पुष्ट सजवायचा होता. रिषभ तिथे बॉलवरती आलाय. 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. नक्कीच 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. एक चांगलं रनिंग बिटवीन ऑफ द विकेट देखील झालंय. चला भीमज्योत आणि आदिराज यांच्यामध्ये टॉस केला जातोय. चला नक्कीच एक चांगली मॅच इथे आपल्याला बघायला मिळते. नयन विरुद्ध इथे मात्र आता सुदर्शन आता देखील सफल झालाय. आता मात्र आडव्या बॅटने खेचलाय. कॅचिंगचा कॉल झालाय. फसवलं गेलंय. स्लोअर चेंडू टाकला गेला. लोड झाला आणि अनलोड कॅचेस देखील घेतली गेली. इथे मात्र फसवलं गेलंय आणि विकेटचं पतन देखील कटलं गेलंय. सुदर्शन चाललाय बॅक टू द पॅव्हिलियन आणि चाल जाताना देखील मला वाटतं SK स्पोर्ट्सची आशा बाहेर घेऊन चाललाय की काय हे मात्र बघावं लागेल. परंतु अजून देखील निलेश मैदानामध्ये थांबलाय. निलेशच्या बॅटची कमाल देखील बघायची आहे. निलेशच्या बॅट मध्ये देखील कमाल करतोय. नेक्स्ट बॅटर आलाय आदिराज वॉरियर्स. आदिराज वॉरियर्सच्या संघाने मध्ये टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. नक्कीच आदिराजने टॉस जिंकलाय, फलंदाजी स्वीकारली. कालच्या 2 मॅचेस सोडून फंबल झालाय. आता मात्र गेम प्लॅन ऋषिकेश करावा लागेल. नक्कीच आजचा गेम प्लॅन काय असेल ऋषिकेशचा. नेक्स्ट बॅटर आलाय मैदानामध्ये कुणाल मॅन फ्रॉम पडवण गावचा. हा देखील सितारा आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील खेळला जातोय. आणि याच्यानंतर भीमज्योत 11 आपलं क्षेत्ररक्षण आला. ही मॅच संपल्या लगेच आपण एंटर करायचंय मैदानामध्ये प्लीज. चला आणि कोण आता मात्र नयनने चांगली कमाल केली आहे. नयनच्या माध्यमातून कुणाल आलाय मॅन फ्रॉम पडवण गावचा सीतारा. नक्कीच हे दोघं ओपनर असतात या संघामधून बघतो. पडवणच्या एक आदर्श आणि कुणाल हे दोघं पण घणाघाती फलंदाज देखील आहेत.
चला आणि नक्कीच आपल्या विचुंब्याचा सुपुत्र आपला सर्वांचा लाडका बाळा इथे मात्र आता पॅव्हलियनवरती आलाय. बाळा आपलं देखील स्वागत केलं जाईल. लाऊड अपील केली, लाऊड अपील केली गेलीये, पंचाने इथे मात्र फेटाळली गेलीये, लाऊड अपील फेटाळली गेलीये. बाबूचा विकेट पतंग आलाय. कुणालच्या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती लाऊड अपील केली गेले. डिस्कशन चालू झालंय. आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पंचशील जो कॉल असेल तो आपल्याला लगेच दिला जाईल. प्लीज पंचशील आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपला जो कॉल असेल तो दिला जाईल पंचाच्या माध्यमातून. पुन्हा डाऊट इथे मात्र अपील फेटाळली गेली. चला प्लीज संकेतजी तुषारजी आपलं क्षेत्ररक्षण पटापट लावून घ्या. आपल्याला अजून देखील खूप सामने खेळवायचे आहेत. धाव फलक थांबवलं गेलंय. फक्त 2 धावा धाव फलकावरती लावल्या गेलेत. चला नक्कीच इथे मात्र चांगली कमबॅक केलं गेलं नयनच्या माध्यमातून. नयनने एक सुंदर गोलंदाजीच्या माध्यमातून केलंय. सुदर्शनला बॅक टू द पॅलट पाठवलंय आणि 2 धावा देखील खर्च केलाय. हा देखील चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळताचा सुम्या तिथे होता. फंबल झालाय. अनिकेत देखील आलाय, परंतु अनिकेतचं डेडिकेशन आहे. मिस्टर RPL का म्हटलं जातं. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार त्याच्या माध्यमातून बघायला मिळतं आपल्याला. आणि जिथे मला वाटतं 1 धाव देखील सेव्ह केली गेली. नक्की 4 धावा होत्या तिथे 3 धावा खर्च केला. 1 धाव थांबवली गेली. 3 धावा मला वाटतं धाव फलकावरती लागल्यात. नक्कीच मैदानामध्ये आगमन झालंय रत्नागिरीचा डॉन लांजाचा सुपरस्टार शिवा कदम आपलं देखील स्वागत केलं जात इथे. नक्कीच एक चांगला आणि आता मात्र फर्स्ट टाइम म्हटलं ओपनिंगला आला होता, परंतु आता मात्र स्ट्राईक वरती आलाय निलेश. एक पॉवरफुल हिटर, ताकद मनगटामध्ये मजबूत आहे, फ्लॅट षटकार मारण्यामध्ये तेज तर्रार आहे निलेश. काय आक्रमण चढवलं गेलंय का, आक्रमण चढवलं जाणार का. वाईट बॉलचा देखील इशारा केला गेला, परंतु नयनने फसवलंय. थोडासा आतमध्ये चेंडू आलाय. एक शेवटचा चेंडू अतिरिक्त बाकीत राहिले. अजून एक शेवटचा चेंडू असेल आणि धाव फलक देखील थांबवलं गेले. मला वाटतं तब्बल 5 धावांवरती जे पॉवर प्ले षटक हा नंबरचं षटक असतं त्या षटकामध्ये देखील थांबवलं गेलंय. येणारे 2 षटक 10 मिनिटांमध्ये क्लिअर करायचे पंचशील. याचा कॉल तुम्हाला आलाय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. तुषारजी याचं देखील नोंद घ्यायची आपण. चला अजून एक बॅट, अजून एक चेंडू पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय. संकेत चाललाय बॉलच्या मागे, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार आलाय पॉइंटच्या डोक्यावर. हा दर्जेदार चौकार. चला षटक संपले आणि धाव फलक पुढे सरसावलंय. 9 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेलेत. 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. येणारे 12 चेंडू आणि 26 धावा करायच्या असतील एसके स्पोर्ट्सला, जर हा सामना जिंकायचा असतील 12-26 म्हणजे 13च्या सरासरीने नक्कीच धावा बनवाव्या लागतील इथे. निलेशच्या बॅटमधून एक चौकार आला, एक बॉल डॉट झाला, परंतु चौकार देखील आलाय. चला जास्त वेळ नाही घ्यायचा. एसके लगेचच आपल्याला 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवायची. पंचशील असा कॉल आहे तुम्हाला. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवायची. आदिराज वॉरियर्सने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. फलंदाजी स्वीकारली गेली आहे. नक्कीच कालच्या 2 मॅच मध्ये नक्कीच कालच्या 2 मॅच मध्ये थोडंसं आदिराज वॉरियरचं फंबल झालंय, त्यामुळे कुठेतरी डिसिजन मध्ये चेंजेस केला गेला ऋषिकेशच्या माध्यमातून. आता मात्र बघावं लागेल. फलंदाजी स्वीकारली गेली आहे. मोठा धावक मला वाटतं उभे करायचा प्लॅन देखील असेल. चला मिस्टर RPL आलाय गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या पर्वाचा मिस्टर RPL अनिकेत मॅन फ्रॉम कोंडिये गावचा सीतारा. चला पंचशील 10 मिनिटांमध्ये 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं संपवायचे, अन्यथा पॅनलाइज केले जाईल. संघमालक तुषार कांबळे आपल्याला कॉल असेल कर्णधार. 8 मिनिटांमध्ये जर 2 षटकं संपली नाही तर नक्कीच तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. इथे टायमर लावला गेलाय. प्लीज थोडं फास्ट करायचं मिस्टर RPL अनिकेत, फास्ट करायचं प्लीज.
चला 12 बॉल 26 धावांचं समीकरण आहे. 13-13 असं समीकरण होईल का? हा देखील चेंडू बॅटच्या खाली होता, स्लाइस केला गेलाय तिथे मात्र कॅचिंगचा कॉल झाला. इझी कॅचचा कॉल झाला. खडे मारायचा होता मात्र तितकंच अंतर कापता आलं नाहीये आणि सेफानो पंचशील वनगुळे संघाचा इथं मात्र खेळाडू होता. सुमीच्या मधून चांगला झेल टिपला गेला. आता मात्र येणारे 11 चेंडू 26 धावा. प्रेशर टाकला गेलाय, अजून एकदा प्रेशर टाकला गेलाय. थोडं बॅटर नेम सांगायचं जरा. बॅटर नेम तिथे आहे ना कॅमेरामॅनला बोल नवीन बॅट्समॅन आला की बॅकला फोकस करा म्हणजे आम्हाला जेणेकरून दिसेल नाव द्यायचं. सुदेश त्यांचं नाव काय? सुदेश चलत. त्यांचं नाव काय? भाऊ मेन कॅमेराचं नाव काय? चला नक्कीच अनिकेत टू सुदेश मोठे फटके खेचावे लागतील. आता देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न झाला आणि एक्झिक्यूट देखील केला गेला. चांगल्या पद्धतीचा बॉल टाकला गेला सुदेश याच्या माध्यमातून. नक्कीच वारंवार चांगली गोलंदाजी चालू आहे. मिस्टर RPL का म्हटलं जातं. या वर्षीच्या गोलंदाजी फॉर्म मध्ये एक चांगला गोलंदाज जर कोणी संघाचा कोण असेल तर नक्कीच किरण पेक्षा देखील चांगला फॉर्म राहिला आहे या वर्षी गोलंदाजी मार्क मध्ये. आता देखील आडव्या बॅटने खेचायचा होता तिथे मात्र सुमित आला वेगाने. काय झालं? सुमित कडून चूक झाली का? हो, सुमित कडून चूक झाली. चौकार सुटला गेलाय आणि इथे मात्र चाललाय चौकार. मिसफिल्ड झालंय. जलेबे नमक देखील छिडकलं गेलं. मिसफिल्ड झाले, चौकार देखील गेला. अनिकेत नाराज आहे. नक्कीच एक चांगला खेळाडू आहे सुमित. आपल्याकडून ही चूक एक्सपेक्टेड नव्हती आपल्या संघाला, परंतु होतं बडी शेरों में से छोटी छोटी घटना होती रहती. चला अनिकेत टू पुन्हा एकदा मला वाटतं 13 धावा दाखल करते लागले गेलेत. अजून देखील मला वाटतं 22 धावा करायच्या असतील येणाऱ्या काही चेंडू मध्ये. अजून देखील 22 धावा. मला वाटतं 3 चेंडू ह्या षटकात झालेत म्हणजे 9 चेंडू आणि 22 धावा. नक्कीच सुमितला आतमध्ये घेतलं गेलंय. सुमितला आतमध्ये घेतलं गेलंय. एक खेळाडू बाहेर टाकला गेला. एक बॉल मिस झाला संघाचा आणि कॅचिंगचा कॉल. सुमित आला, कॅच केली. काय होतंय? नक्कीच मी चांगला खेळाडू आहे, मला माहिती आहे. एक चूक मॅडून झाली आहे परंतु दुसरी चूक मॅडून होणार नाहीये. नक्कीच तिथे मध्ये सुमितला आतमध्ये घेतला गेला. सुमित कडे चांगला झेल देखील घेतला गेला आणि मला वाटतं संघाला निराश करत सुदेश चाललाय बॅक टू द पेव्हिलियन. नक्कीच चला नक्कीच. आणि दोन्ही संघ बघताय आपण. SK स्पोर्ट्स एका बाजूला, SK स्पोर्ट्सचे आपण सर्व खेळाडू बघतायत. नक्कीच उंच एसटी शैलीचे खेळाडू दिसतात, ताकदवान खेळाडू आणि त्याच उलट देखील दिसतात. आपल्या पंचशील मध्ये सगळेच खेळाडू हे थोडेसे आपल्याला फ्लॅट खेळाडू म्हणजे 0 फिगर खेळाडू सर्व. आकांक्षा नक्की संघ मालक त्या फिटनेस संघ मालकाने जो फिटनेस मेंटेन ठेवलाय तोच पूर्ण आपल्या संघाने देखील फिटनेस मेंटेन ठेवायचं काम केलंय. 0 फिगर मात्र इथं मेंटेन ठेवायचं काम तुषारजींच्या माध्यमातून झालंय आणि सर्वच खेळाडू नक्कीच नयन देखील बघता आपण 0 फिगर खेळाडू इथे मात्र मैदानामध्ये. आता कोण आलाय? विशाल आलाय. विशाल नावाचं वादळ इथे मात्र मैदानामध्ये गुंगावेल का? कारण आता गरज आहे. 8 बॉल मध्ये 22 धावा करायच्या आहेत. जी खेळी मला वाटतं मागच्या टुर्नामेंट मध्ये विशालने केली गेली होती ती आता मात्र विशालला इथे एक्झिक्यूट करावी लागेल. कारण का समीकरण खूप आहे. नक्कीच खोलवरचा चेंडू टाकला गेला, थांबवलं देखील गेलं निलेशच्या माध्यमातून. नक्कीच मिसिट कॉल होता परंतु एकदा पूर्ण झाले. येणारे 7 चेंडू 21 धावा. या बॉल वरती डिपेंड. ह्या बॉल वरती एखादा मोठा फटका आला तर मात्र मॅचचं समीकरण थोडस बदलेल की काय हे मात्र बघावं लागेल. थोडस ह्या बॉलवरती मोठा फटका आला पाहिजे. SK स्पोर्ट्स म्हणत असेल ह्या बॉलवरती एखादा मोठा फटका येऊ दे तर मॅच शेवटच्या ओव्हर्स मध्ये काहीतरी चित्र विचित्र होईल का? निलेश मारू शकतो. हा देखील खोलवरचा चेंडू टाकलाय. नक्कीच अनिकेतने काय गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी. मला वाटतं फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि 1
2 विकेट देखील घेतल्या गेल्या अनिकेतच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगली गोलंदाजी मिस्टर RPL ची राहिली आहे आणि नो डाऊट मला वाटतं शेवटचं षटक, जबाबदारीचं षटक 6 बॉल 21 साठी कोण येणार? मॅन फ्रॉम वनगोळेचा सुमित कांबळे. चला सुमित, चला आपलं फास्ट टाकायचं, शेवटचे षटक 5 मिनिटात संपवायचे, अन्यथा नक्कीच पॅनलाइज केलं जाईल याची नोंद देखील घ्यायची आपण दोन्ही संघनायकांना. यांची सूचना आहे विशालला आता करावं लागेल, विशालला मोठे फटके खेचावे लागतील, परंतु तितकस सोपं नाहीये. कारण का त्याच्या समोर कोण आलाय? तर त्याच्या समोर आलाय वनगोळ्याचा तेज तर्रार गोलंदाज, ज्याच्या माध्यमातून गोलंदाजीचा वेग हा मात्र पॉवरफुल असतो, जो वेगवान गोलंदाजी करतो, जो वेगावरती स्वार झालेला असतो, जो वेगाला आपला मित्र मानून गोलंदाजी करत असतो, तर सुमित मात्र गोलंदाजी मार्ग रेडी झालाय. नक्कीच उन्हाचा वारा देखील वाढत चाललाय. काल तब्बल 42 अंश सेल्सिअस डिग्रीवरती तापमान देखील गेलं होतं आणि नक्कीच या आजच्या या भर उन्हामध्ये देखील आपण खेळतोय. नक्कीच क्रिकेटसाठी डेडिकेशन आहे. काय आहे क्रिकेट? तर हेच आहे मित्रांनो, प्रत्येक मुलाच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट असतं आणि त्याच पहिल्या प्रेमासाठी आजचा दुसरा दिवस आपण RPLच्या माध्यमातून बघतोय. सुमित टू विशाल, इथे मात्र पहिलाच बॉल देखील खेचायचा होता, स्लोअर खेळून टाकला होता, कॅचिंगचा कॉल झाला, आणण्यात येते आलाय. 1 धाव देखील पूर्ण केले. निलेशला स्ट्राईक मध्ये ठेवण्यात येतोय. 5 चेंडूमध्ये 20 धावा करायच्यात, म्हणजे तब्बल 4 षटकार ठोकावेच लागतील. 3 ठोकले तरी चालतील. नक्कीच काल संकेत सर आपल्या टीम मध्ये दिसले नव्हते, आज संकेत सर देखील टीम मध्ये आहेत. एक अनुभवी खेळाडू, 45 संघाचे ओनर देखील आहेत. नक्कीच चला एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते इथे दोन्ही माध्यमातून. निलेशच्या बॅट मधून आता मात्र फटके खेचावे लागतील निलेशला. हा देखील फ्लॅट ऑन फ्लॅट, इथे मात्र आने आहे बॉल वरती आणि आने चूक करणार नाही यात मात्र काही शंका नाहीये. येणारी 4 चेंडू 19 धावा, म्हणजे आता षटकारच मारावे लागणार, यात मात्र काही आता शंका नाहीये, षटकारच मारावे लागणार. की क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत कुठली मॅच कुठे जाईल, कुठून मॅच कुठे येईल हे मात्र सांगू शकत नाहीत. चला 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 फास्ट करा जरा, अजून देखील सामने खेळवायचे. सुमित टू विशाल, विशाल टू सुमित, शफल झालाय, काय झालंय? कॅचिंगचा कॉल देखील घेतला गेला, चाललाय बॅक टू द पेव्हिलियन. तुषारजी इथे मात्र खुश झालेत. नक्कीच, कारण कालचे 2 सामने देखील जिंकून आलेले दोन्ही संघ होते, परंतु आता मात्र कुठेतरी SK स्पोर्ट फसला गेलाय की काय असं वाटायला लागलंय. आणि येणारे 3 चेंडू आणि 19 धावा, म्हणजे जर 3 षटकार मारले तरी देखील मॅच जिंकणार नाहीये. आपल्याकडे कंपल्सरी चेसच आहे. प्रतीक आलाय, मॅन फ्रॉम वनगोळीचा अजून एक खेळाडू, लेफ्ट हँड फलंदाज. सुमितच्या माध्यमातून दोघं खेळाडू वारंवार सोबत खेळत असतात, आता मात्र समोरासमोर आलेत. एखादा मोठा फटका जरी प्रतीकने मारला ना तरी नक्कीच कुठेतरी मनाला शांती भेटेल. दोन्ही खेळाडू एकत्र खेळत असतात, वारंवार एका टीमचा भाग आहेत, एका गावाचा भाग आहेत, एका वाडीचा भाग आहेत आणि आज या RPLच्या माध्यमातून दोघं एकामेकासमोर येऊन ठेपलेत. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि मात्र 19 धावा. आता फक्त मला वाटतं निराशच्या पदरामध्ये येऊन ठेपले SK स्पोर्ट्स पालू या संघाकडे, सॉरी SK स्पोर्ट्स यांच्याकडे. नक्कीच काय होतंय आणि काय घडतंय, मला वाटतं काय घडलंय त्यापेक्षा सर्व बिघडलंय असं म्हणावं लागेल. मोठी धावसंख्या नव्हती, परंतु चेस करताना मात्र तितकंसं बॅटिंग लाईनअप चालला नाही आणि इथे मात्र हा देखील चेंडू पुल करायचा होता, सुमितने थांबवलं गेलंय. संपुष्टात आली मॅच. येणारे 2 चेंडू 19 धावा. अजून देखील काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय बघावं लागेल. बिघडलंच गेलं, नक्कीच नक्कीच SKच्या बाजूने बिघडलं गेलंय. देणार 2 चेंडू. आता फक्त मला वाटतं निराशा पादरामध्ये येऊन थांबली. नक्कीच 2 मॅचेस जिंकून आले होते, 3रा सामनाचा जिंकायचा ट्राय होता, परंतु पंचशीलचं कौतुक असेल. आता देखील फसवलाय, कॅचिंगचा कॉल झालाय, संकेतदा कॅचिंगचा खाली आलाय, कॅच झाले का? नक्कीच नक्कीच कॅच घेतली असती, परंतु उन्हाचा प्रभाव जास्त असल्यामुळे कॅचेस घेता आल्या नाही संकेतदाला. नक्कीच मी म्हणतो कॅच झाली असते, परंतु आने तिथे गेला बॉल वरती, थोडस मिस माइंड केलं गेलं आणि त्याच्यामुळे कॅच सुटली संकेतच्या माध्यमातून.
चला शेवटचा चेंडू असेल मला वाटतं या षटकाचा. नागेश सर देखील आले आहेत. पनवेलचा गोड बुलंद आवाज नागेश सांगलकर सर देखील आता मात्र पॅलन बॉक्स मध्ये आलेत. आपण त्यांचा देखील आवाज आता ऐकाल. चला आता मात्र निलेश टू हा देखील चेंडू आता मात्र लेट झालं का एकच लेट झालंय. चला मॅच संपले. पंचशील संघ विजेता झालाय. अजून एक पायरी टॉप वरती गेलाय एसके स्पोर्ट्स. आपण ही मॅच हारलाय. नक्कीच अजून एक मॅच आपल्याकडे आहे होणार. चला आणि नवज्योत भीमज्योत